एक्झाम गुरु चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजही आपण नेहमीप्रमाणे स्पर्धा परीक्षेला अत्यंत उपयुक्त असे 15 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती आपण नेहमीच 15 प्रश्न स्पर्धा परीक्षेला अत्यंत उपयुक्त असे दर वेळेस देत असतो. यातील पर्यायांचा सुद्धा अभ्यास करा. यातील पर्याय दिलेले आहेत ते अभ्यासपूर्वकच पर्याय दिलेले आहेत. एका प्रश्नातून अनेक प्रश्न तयार होतात, त्यामुळे पर्यायांमधून सुद्धा वेगवेगळे प्रश्न तयार होतात. चला तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा उशीर न लावता आपण आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, जगदंब कुष्ठनिवासाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 बाबा आमटे, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, डॉक्टर अभय बंग, प्रकाश आमटे. याचं उत्तर कोणतं असेल मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं का तुम्ही? तर याचं उत्तर आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. मित्रांनो, नुसता पर्याय आपण 3 पर्याय सोडून देत असतो. एक पर्याय बरोबर असतो म्हणून दुसऱ्या 3 पर्यायांचा विचार करत नसतो, परंतु प्रत्येक पर्यायाचा विचार करा. बाबा आमटेंचे कार्य काय, डॉक्टर अभय बंगांचे कार्य काय आणि प्रकाश आमटेंचे कार्य काय, हे सुद्धा अभ्यासात घ्या. म्हणजे असा कोणताही प्रश्न राहणार नाही की त्याचा तुम्ही अभ्यास केलेला नाही. तर दुसरा पर्याय होता मित्रांनो डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. तर शिवाजीराव पटवर्धन यांनी इतर कार्य काय केले एका मिनिटात पाहूया. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1898 साली कुष्ठरोगाचा कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्न केला आहे पहा मित्रांनो. आणि त्यांनी कुष्ठरोग्यांनी तयार केलेला माल सरकारला विकण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली होती. म्हणून त्यांचं कुष्ठरोग्यांचं बद्दलचं कार्य मोठं आहे. या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो आपण. गीता प्रवचने हा ग्रंथ कोणी लिहिला? साने गुरुजी, ग. दी. माडगूळकर, विनोबा भावे, विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर याचं उत्तर कोणतं असेल मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 विनोबा भावे. 1930 साली धुळे जेलमध्ये बंद असताना त्यांचे सहकैदी म्हणजे साने गुरुजी दररोज संध्याकाळी विनोबा भावे हे गीतेवरती प्रवचन देत होते. त्याने 18 प्रवचने दिली आणि त्यांचे सहकैदी म्हणजे साने गुरुजी हे श्रोता म्हणून बसून खाली वहीवरती त्याचे टिपण काढत होते. नंतरच्या खूप दिवसानंतर साने गुरुजींच्या काढलेल्या टिपणावरून त्यांचे हे ग्रंथ तयार झाले आणि ते गीता प्रवचने 18 प्रवचने ज्याने गीतेवर दिलेली होती त्यावरती तो ग्रंथ तयार झालेला आहे. म्हणून त्या ग्रंथाला खूप महत्त्व आहे. आता तिसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. कुष्ठरोग हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? साल्मोनेला टायफी, मायक्रोबॅक्टेरियम लेप्री, H1N1, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कोणतं असेल? याचं उत्तर आहे नंबर 2 मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. तर मायक्रोबॅक्टेरियम लेप्री असा फिरवूनसुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात परीक्षेमध्ये. कुष्ठरोग हा आजार जीवाणूमुळे होतो, कधीकधी विषाणूमुळे होतो का असं सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. किंवा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री याचा शोध कुणी लावला असा सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर मित्रांनो, आपण थोडक्यात पाहणार आहोत की मायक्रोबॅक्टेरियम लेप्रीचा शोध डॉक्टर आर्मर हॅन्सन या नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आणि तो सुद्धा 1873 साली त्यांनी मायक्रोबॅक्टेरियम लेप्रीचा शोध लावलेला होता. तर कोणत्याही प्रकारचा उशीर न करता पुन्हा आपण चौथ्या प्रश्नाकडे वळणार आहोत मित्रांनो. पुलिकत हे टिंबटिंब पाण्याचे सरोवर आहे. कोणत्या पाण्याचे आहे? गोड्या पाण्याचे आहे का खाऱ्या पाण्याचे आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पुलिकत. तर हे कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? पुलिकत सरोवराचा 96% भाग हा आंध्र प्रदेशात आहे, तर 4% भाग हा तामिळनाडू राज्यात आहे. बघा, म्हणजे हे सीमावर्ती भागामध्ये हा सरोवर पसरलेला आहे. 96% भाग हा आंध्र प्रदेशात आहे, तर 4% भाग हा तामिळनाडूमध्ये आहे. भूगोलाचा अभ्यास करताना याचा तुम्हाला अतिशय उपयोग होईल. नकाशामध्ये स्थान निश्चितीसुद्धा तुम्हाला कळेल, त्यामुळे बारकाईने याचा अभ्यास करत जावा. तर मित्रांनो, 5वा प्रश्न आहे. टिंबटिंब यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात. बिस्मार्क लगेच आल्यावर उत्तर बाजूला राहिलं, परंतु बिस्मार्क कोण होते हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माहीत असेल तर बिस्मार्क कोण होते आणि त्यांनी काय केलं याचं कमेंट करण्याचा प्रयत्न करा, खूप बरे वाटेल. त्यानंतर
नेहमी आता आपले पर्याय क्रमांक 4 आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. कोण असतील बरं भारताचे बिस्मार्क? पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. आणि बिस्मार्कचे कामसुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कामाशी सारखेच आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. सरदार वल्लभभाई पटेल यांना बिस्मार्क म्हणतात, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष असेही म्हणतात. बघा, ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस भारतामध्ये स्वायत्त असे 565 संस्थानिक होते आणि त्यांना इंग्रजांनी ते अधिकारसुद्धा दिलेले होते. कसं राहायचं, भारतात सामील व्हायचं, पाकिस्तानात सामील व्हायचं असे. परंतु सरदार वल्लभभाई पटेल अतिशय कुशलतेने, शांत डोक्याने त्यांनी 565 संस्थाने भारतामध्ये त्यांनी विलीन करून घेतले होते. म्हणून त्यांचे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पर्याय आपलं प्रश्न क्रमांक 6 पाहूया मित्रांनो. देशातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? सिंधू, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, गंगा. निश्चितच तुम्हाला याचं पर्याय क्रमांक किती उत्तर आहे माहिती आहे का? भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजेच गंगा नदी आणि देशातील सर्वात मोठे नदीखोरे तेच आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, गंगा. तर मित्रांनो, गंगा नदीच्या खोऱ्याने देशातील एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे माहिती आहे का तुम्हाला? 26%. हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा. गंगा नदीच्या खोऱ्याने देशातील एकूण 26% भाग व्यापलेला आहे. तर याच्या पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. देशातील सर्वात लांब सागरी बेटे कोणती? नंबर 1 घारापुरी, नंबर 2 निकोबार बेटे, नंबर 3 अंदमान बेटे आणि नंबर 4 आहे लक्षद्वीप बेटे. तर निश्चितच मित्रांनो, ह्याचा पर्याय क्रमांक 3 म्हणजे अंदमान बेटे हे बरोबर आहे. तर आता अंदमान बेटाबद्दल थोडीशी माहिती पाहूया एका ओळीत. अंदमान बेट समूहामध्ये एकूण किती? 324 बेटे आहेत. बघा, याच्यातील भरपूर अशी बेटे आहेत की ज्याचं नावसुद्धा त्याला अजून देण्यात आलेलं आहे नाही आणि लोकवस्तीसुद्धा फार थोड्या बेट्यावरती तिथं उपलब्ध आहे. याचा अभ्यास सविस्तर केलेला अतिशय उत्तम. आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. टिंबटिंब यांनी साहित्यिकांना लेखण्यामोडा बंदुक्या घ्या असे आवाहन केले. तर कोण असतील ते? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वातंत्र्यवीर सावरकर. तुम्हाला त्यांचं कार्यसुद्धा माहीत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, पण ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्या गोष्टी आपण शोधण्याचा प्रयत्न करून तुम्हाला संदर्भासाठी ते देत आहोत. म्हणजे या एका प्रश्नासाठी तुमचे दुसरे 2-3 प्रश्न तयार होतील आणि तुमचे ते लक्षात राहतील मित्रांनो. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर हे फार कमी लोकांना माहीत असेल की 1938च्या, लक्षात ठेवा 1938, पेन आणि वही घेऊन बसा मित्रांनो आणि तुम्ही इथे लिहून जरी घेतलं तरी चालेल, टिपून काढून घ्या. हे फार महत्त्वपूर्ण आहे. 1938च्या मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बघा, हा संदर्भ पुरेसा आहे. हे तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे, कधीही न विसरता. 9वा प्रश्न मित्रांनो. महात्मा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? काही गोष्टी जास्तीचे लक्षात ठेवल्यामुळं जास्तीचे प्रश्न आपल्याला लक्षात राहतात. तर सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड यापैकी कोणतं उत्तर असेल मित्रांनो? याचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे मित्रांनो. सांगताना असं वाटते की महात्मा फुले यांचा हा शेवटचा ग्रंथ आणि त्यावेळेस हा ग्रंथ लिहित असताना महात्मा फुले यांना पक्षाघाताचा अटॅक आला. म्हणजे पक्षाघात झाला आणि त्यांची एक बाजू असे लुळी पडली. उजव्या बाजूने त्यांना हाताने लिहितासुद्धा येत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी डाव्या हातानं हा ग्रंथ पूर्ण केला मित्रांनो आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. तर याच्या पुढील प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया मित्रांनो. भारतात केव्हापासून वनमहोत्सव सुरू झाले? वनमहोत्सवाला आजकाल खूप महत्त्व आहे. तर याचं पर्याय क्रमांक किती असेल सांगू शकता कोणी? पर्याय क्रमांक आहे 2 1952.
हे कसं लक्षात ठेवायचं 1952 म्हणूनच कसं लक्षात राहील तुमच्या? तर भारतात 1952 पासून वनमहोत्सव सुरू झाले, कारण तेव्हाचे पहिले वनमंत्री भारताचे होते कन्हैयालाल मुन्शी. कोण? हे नाव तुम्ही लक्षातच ठेवा. वनमहोत्सव म्हटल्या कन्हैयालाल मुन्शी यांचं नाव आलंच पाहिजे आदरानं. कारण 1952 साली कन्हैयालाल मुन्शी हे भारताचे पहिले वनमंत्री. त्यांनी वनमहोत्सव सुरू केला आणि आत्तापर्यंतसुद्धा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण वनमहोत्सव साजरा करतो. तेच हे कन्हैयालाल मुन्शी भारताचे पहिले कोण? वनमंत्री होते. चला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. 11वा प्रश्न आहे, राज्यात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? सुपारी ही कोकणात पिकते आणि मग त्याचं हे संशोधन केंद्रसुद्धा कोकणातच असायला पाहिजे. मग ही गावं कोकणातली आहेत का? पहा, त्याचं उत्तर कोणतं असेल मित्रांनो? मांजरी, श्रीरामपूर, भाट्टे, श्रीवर्धन. पर्याय क्रमांक आहे 4 श्रीवर्धन. हे नाव तुमच्या कसे लक्षात राहील श्रीवर्धन? काही युक्ती आहे का आपल्याकडे श्रीवर्धन लक्षात राहण्यासाठी? तर तुम्हाला सांगतो. शाहू महाराजांचा पहिला पेशवा म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट हा पहिला पेशवा. याचे जन्मगाव होते श्रीवर्धन. याचे जन्मगाव होते कोणते? हे श्रीवर्धन. आणि त्यांच्याकडे श्रीवर्धनची देशमुखी होती, बाळाजी विश्वनाथ भट. त्यांचं गाव आहे श्रीवर्धन आणि त्याच ठिकाणी राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्रसुद्धा आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर पाहूया. गांडूळ हा टिंबटिंब प्राणी संघात मोडतो. कुठल्या प्राणी संघात मोडतो? उत्तर बघा. ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, प्रोटोझोआ, मोलुस्का. मित्रांनो, हे विज्ञानाचे प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत असताना किंवा लक्षात ठेवत असताना याला जास्तीचा वेळ देणे आणि वारंवार अभ्यास करून चिंतन आणि आकलन करणे हे फार महत्त्वाचे आहे. विज्ञानाची उत्तरं सहजासहजी लक्षात राहत नाहीत, तर यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची तयारी ठेवावी लागेल. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नंबर 1 ॲनिलिडा. जाता जाता आपण असंच पाहूया की गांडुळासंदर्भात प्रश्न आला आहे. गांडूळ हा टिंबटिंब प्राणी संघात मोडतो. तर मित्रांनो, गांडूळ या प्राण्याचे शरीर किती भागामध्ये विभागलेले असते बघा? जवळपास 100 ते 120 भागामध्ये किंवा खंडात गांडुळाचे शरीर विभागले असते. ॲनिलिडा या प्राणी संघाचा तुम्ही डीपमध्ये अभ्यास करा, असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण जे आहे प्राणीसंघ त्यांचा नीट अभ्यास करा आणि जास्तीचा वेळ द्या. 13वा प्रश्न पाहूया. दगडी कोळशाचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते? बिट्युमिनस, अँथ्रासाइट, पीठ का लिग्नाइट? तर मित्रांनो, याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अँथ्रासाइट हे सर्वात शुद्ध स्वरूप आहे कोळशाचं. तर जास्तीची माहिती याची असं संदर्भानुसार पाहूया. अँथ्रासाइटमध्ये कार्बनचे प्रमाण 95% अधिक असते. किती टक्क्याहून असते? 95% अधिक असते. बाकीचे जे कार्बनचे प्रकार आहेत 1, 3, 4 पर्याय, यांच्यामध्ये कार्बनचे प्रमाण कमी असते. आणि आपल्या महाराष्ट्रात जे कोळशाचं उत्पादन होतं ते जास्तीत जास्त नागपूर आणि चंद्रपूरमध्ये होतं. तर या नागपूर आणि चंद्रपूरमध्ये बिट्युमिनस नावाचा कोळसा सापडतो. परंतु सर्वात उच्च प्रतीचा कोळसा असतो अँथ्रासाइट. चला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 14वा. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बऱ्याच लोकांना हे माहीत असते, परंतु प्रत्येक वेळेस यावरती येणारे प्रश्न फिरून फिरून विचारले जातात आणि विद्यार्थ्यांचे मार्क कमी होण्यास कारणीभूत ठरतात. हेच प्रश्न बघा. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? 90% मुलांना माहीत असते, गोदावरी. आणि हेच बरोबर आहे, गोदावरी. असाही प्रश्न विचारतात. नाथसागर जलाशयाला किंवा जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे? त्याचं नाव आहे मित्रांनो नाथसागर. नाथसागर का देण्यात आलं मित्रांनो? पैठण येथे तुम्हाला माहिती आहे की संत एकनाथाची कार्यभूमी आहे पैठण जवळच, आणि त्यामुळे त्याला नाथसागर असे नाव देण्यात आलेलं आहे.
तर जायकवाडी प्रकल्पाच्या बद्दल आपण बोलत असताना मित्रांनो, बघा या धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात, हे तर माहितीच आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री यांनी याची पायाभरणी केली 1965 साली पंतप्रधान असताना. आणि त्यानंतर हे प्रकल्प पूर्ण व्हायला बघा जवळपास 1976 उजाडावं लागलं. आणि 1976 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते लोकार्पण या जलाशयाचं, या प्रकल्पाचं महाराष्ट्राला करण्यात आलं. ते वर्ष होतं 1976. चला, जास्तीचा वेळ नव्हता, पुढे जाऊया आपण. भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कुणी केली? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड लिटन. याचं उत्तर काय असेल मित्रांनो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड कर्झन. कर्झनची इतर सुद्धा कार्य आपण पाहिले पाहिजेत, म्हणजे हा इतिहासाच्या प्रश्नाचे मार्क राहून जाणारच नाहीत. कर्झनबद्दल 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. कर्झनची कारकीर्द अतिशय वाईटसुद्धा समजली जाते आणि 1-2 त्यांचे कार्य लक्षात ठेवल्यावर तुम्हाला कर्झन लक्षात राहील. कर्झन हा सर्वप्रथम इंग्लंडचा परराष्ट्र सचिव होता. भारतात येण्याच्या अगोदर हा इंग्लंडचा परराष्ट्र सचिव होता आणि त्याची नेमणूक भारताचे व्हाईसराय म्हणून झाली. आणि त्याच्याच काळात बंगालची फाळणीसुद्धा झाली. परंतु जनतेचा प्रक्षोभ लक्षात घेता 1911ला त्याने बंगालची फाळणी रद्द केली मित्रांनो. आणि काय झालं, बंगालची फाळणी रद्द केली. आणि पण दुसरं एक त्याचा अतिशय घातक असा देशासाठी निर्णय होता, फोडा आणि झोडा ही त्याने नीती अवलंबिली होती बघा त्या काळात. म्हणून असा कर्झन लक्षात राहील आणि वारंवार आपल्या प्रश्न उत्तरामधून भेटत राहील. इतिहासातले बरेचसे जे पात्र आहेत भेटत राहतील, त्यांना आपण वेगळ्या प्रकारचं कसं लक्षात ठेवायचं, भूगोल, इतिहास वेगवेगळ्या प्रकारचे विषय कसे लक्षात ठेवायचे, आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहोत. एका प्रश्नातून 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळत राहतील मित्रांनो. परंतु आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.